धुळे पाटबंधारे विभागाने दिनांक 5 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन जलसाठा अहवालानुसार जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठ्यांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे। अहवालानुसार पांझरा, मालगाव, जामखेडी, बुराई, करवंद, अणेर, सोनवत, अक्कलपाडा आणि सुलवाडे तसेच इतर प्रकल्पांमध्ये उपलब्ध जलसाठ्याची नोंद करण्यात आली आहे। काही प्रकल्पांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अधिक असून काही ठिकाणी साठ्यात घट दिसून येत आहे। धुळे पाटबंधारे विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन सिंचन, पिण्याचे पाणी आणि इतर गरजांसाठी नियोजन करण्यात येत आहे। सध्या बहुतांश धरणांमधून विसर्ग नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे। उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना जलस्रोताचे योग्य नियोजन आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी गणेश शार्दूलसह स्वराज्य न्यूज, धुळे।